आल्यावर सुखी, ज्यांचं लग्न झालं त्यांना काय वाटतं? मुलं झाल्यावर सुखी हो. बरं, ज्यांना मुलं झाली त्यांना काय वाटतं? पोरं मोठी झाल्यावर सुखी हो. ज्यांची मुलं मोठी झाली त्यांना काय वाटतं? सुना आल्या वाटतं का भीती वाटते? बरं, ज्यांना सुना आल्या त्यांना काय वाटतं? नातवंड बघितल्यावर. बरं, ज्यांनी नातवंड बघितली त्यांना काय वाटतं? आता माणसं गोळा झाल्यावर एक दिवस माणूस संपून जातो पण सुख मिळत. बाबांचं प्रमाणे हे नाथ बाबा सांगतात काय? माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. कशाचा? नित्य गोविंद. हे नाथ बाबा सांगतात पण तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. आता कसं आहे, जीवाला बरं वाटतं म्हणताना पण ह्याला बरं वाटत नाही ना. तू खूप बरं आहे, फार सुंदर सांगतात काय? गोविंद 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 गोविंद, गोविंद 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 गोविंद, गोविंद 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 गोविंद, गोविंद 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 गोविंद. हे मना लागली छंद, मना लागली छंद, मना लागली छंद, मना लागली छंद. गोविंद 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 गोविंद, मग गोविंद ते काया वेदना की देवातया, मग गोविंद ते काया वेदना ही देवातया. गोविंद तो काया वेदनोई देवाया, गोविंद ती काया वेदनाई देवालया. काय सांगतात? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. ह्या मनाला त्या भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे, त्याशिवाय हे मन जाग्यावर येणार. कारण उदाहरण देऊन सांगते व्यवहारातलं, एखादा पोरगा नुसतं बोंबलत फिरत असल, काही कामधंदा करीत नसल, नुसतं डबडे घेऊन बसत असल, त्याच्या घरातले काय विचार करतात? ह्याला कुठंतरी चिकटून दिला पाहिजे. आता अर्थाचा बी अर्थ करू नका. अर्थातच ह्याला कुठंतरी कामाला लावला, त्याशिवाय हे पोरग कार्ट काही जाग्यावर येणार. त्याचप्रमाणे हे मन वाईट आहे पण ह्या मनाला सुद्धा कामाला लावलं, त्याशिवाय जाग्यावर येणार. मग काम काय द्यायचं? संत सांगतात कबीरदास, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम, मनवा
खेती करो हरिनाम मनवा खेती करो हरिनाम की मनवा खेती करो हरिनाम मनवा खेती करो हरिनाम हरिनाम काय सांगतात कबीरदास मनवा खेती करो हरिनाम की बोलो राम 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 बोलो श्याम 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 त्या भगवंताचं नाम घ्या आणि तेच काम ह्या मनाला लावा. जर ते काम मनाला लावलं तरच हे मन जाग्यावर. मग कोणत्याही भगवंताचं चिंतन त्याची सवय ह्या मनाला लावा. कारण कसं आहे माहितीये का, ह्या जगामध्ये प्रत्येक माणसाची आवड ही वेगवेगळी आहे. मी काय सांगते ऐका, जगामध्ये प्रत्येक माणसाची आवड ही वेगवेगळी आहे. घरात जरी 4 असली तरी प्रत्येकाची आवड एक आहे. असं आजीबाई बसतात आणि आजीबाई काय म्हणतात, कीर्तन लाव. पाठीमागून सुनबाई येतात, सुनबाई काय म्हणतात, वा 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 मालिका लाव. पाठीमागून पोरं येतात, पोरं काय म्हणतात, कार्टून लाव. आणि पाठीमागून त्यांचे वडील येतात, मोठ्या आवाजात सांगतात काय, बातम्या लाव. एकाच घरात आहेत पण आवड प्रत्येकाची. तसंच कुणाला कुठला देव आवडेल आणि कुणाला कुठला देव आवडेल सांगता येत. आपल्या भारत देशामध्ये देवतांची कमी नाही. कुणाला गणपती बाप्पा आवडतेत, कुणाला शंभू महादेव आवडते, कुणाला माझा पांडुरंग परमात्मा आवडतो, कुणाला श्रीकृष्ण भगवंत आवडतात, कुणाला राम प्रभू श्रीराम आवडतात. आमच्या बऱ्याचशा तरुण मंडळींना बजरंगबली आवडते. पण बजरंगबली सारखं बिना लग्नाचं राहायला आवडत. तर काही काहींना मसोबाच आवडतो. हसू नका, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. कारण कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा, सगळं तिथून एकच आहे. मी नाही सांगत, पुरावा देते पुरावा. कुणाचा, माऊलींचा. एक हरी आत्मा जीव शिव समा, 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 एक हरि 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 आत्मा जीव शिव समा. वाया तू दुर्गा मन घाली मन, वाया तू दुर्गा मन घाली मन, वाया तू दुर्गा माँ घाली मन, वाया तू दुर्गा माँ घाली मन, वाया तू दुर्गा मन घाली मन, वाया तू दुर्गा मन घाली मन, वाया तू दुर्गा माँ घाली मन, वाया तू दुर्गा माँ घाली मन. हरी मुखे मना, 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 हरी मुखे. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. काय सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव आणि वाया तू दुर्गा. न घाली आपला आत्मा तोच हरी
जीव पण, शिव पण, विठ्ठल, राम, कृष्ण. आता म्हणा कवर तोच करता. लक्षात ठेवा, सगळं काही एक आहे. सगळं काही एक. राम तोच, कृष्ण तोच, अहो सगळे एक आहे. हे पण मी नाही सांगत, पुरावा देऊन सांगते. कुणाचा? सरगटी राम देह देही एक. सरगटी राम देह देही एक. सर्वगती राम देहा देही एक. सर्वगती राम देहा देही एक. सर्वगती राम देहा देही एक. हो सर्वगती राम देहा देही एक. सर्वगती राम देहा देही एक. सर्वगती राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक 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 चंद्ररश्मी. सूर्यप्रकाशक 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 चंद्ररश्मी. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. प्रकाशक सूर्यप्रकाशक चंद्ररश्मी. सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाशक चंद्ररश्मी. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. वा वा. सर्वा घटी राम देहा देई. आणि सूर्यप्रकाशक, ज्याप्रमाणे सूर्याची किरण ही सूर्यापासून वेगळी, त्याचप्रमाणे आपण सर्वजण त्या भगवंताचाच एक अंश आहोत. मग त्या ठिकाणी सगळी दैवत सगळं एकच आहे. आणि अशा या दैवतांच्या चरणी जर आपण आपलं चित्त स्थिर केलं, कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ यवनी गोपाळ. चित्त निर्मळ करा. तुकोबराय म्हणायचे चित्त शुद्ध करा. अहो करावं, पण कसं करा? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. सोनी निवांत शुद्ध करी चित्त. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. सोनी निवांत शुद्ध करी चित्त. तया सुखांत पार नाही. अनंत पार नाही. दयाचे अनंत पार नाही. ए यमुनी अंतरी राहिला गोपाळ. राहिला यमुनी अंतरी राहिला गोपाळ. देवाने अंतरी राहिला गोपाळ. सायासाचे बळ बैजलिया. बैसोनी निवांत शुद्ध करी तया सुखा अंत पार नाही. यवनी अंतरी राहिल गोपाळ. आणि सायासाचे फळ नामस्मरणाशिवाय चित्त शुद्ध होऊ शकत. म्हणून त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताला जपा, कारण तो भगवंत लांब नाही. देव आहे हृदय मंदिरी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांती शिकामू विषयावरी. एवढंच नाही, भगवान परमात्मा सांगतात, ईश्वर हा सर्वभूताना हृदयेशेर्जुन तिष्ठति. भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. ईश्वर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जवळ आहे, फक्त तो जवळचा कळला पाहिजे. म्हणून त्यासाठी त्या जवळच्या असणाऱ्या भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी हे चित्त त्याच्या चरणी लीन करा. अभंगाचं दुसरं चरण. दया लागे तेरा करी. 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 दया लागे तेरा करी.
जवळजवळ प्रत्येक जीव हा अज्ञानरूपी संसाराला सुख मानित आहे. वाक्य लक्ष देऊ नये का? जवळजवळ प्रत्येक जीव हा अज्ञानरूपी संसाराला सुख मानतोय. माणसाला काय वाटतं? संसारात सुख आहे का नाही? संसारात सुख आहे का नाही? कस काय आता काय करायचं बघा, कलियुग आले, फार अवघड झाले. आता 10 वर्षाचा मुलगा जर म्हणत असेल संसारात सुख आहे, फार मोठं अवघड आहे. मला सांगा, अंतकरणाला हात लावून सांगा, संसारात खरंच सुख आहे का? नाही नाही. मग कीर्तन संपल्यावर तुम्ही कुठं जाणार? संसारात सुख नाही हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा संसार सुठ. संसारामध्ये संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी गेला, संसाराचा धंदा जन्मभरी गेला. मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी राम आले कधी राम नाम, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम, राम नाम वाचा शुद्ध नाही केलं, राम नाम वाचा शुद्ध नाही केली, शुद्ध नाही केली, शुद्ध नाही केली. वा, संसाराचा धंदा हा संसार आयुष्यभर केला, पण मुखात कधी भगवंताचं नाम आलं नाही आणि त्याच्यामुळे सुख झालं. अरे असं संतांनी लक्षात ठेवा, जगात जेवढे संत झाले त्या संतांनी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही संसार सोडा आणि परमार्थ कधीच नाही. प्रपंच सोनी परमार्थ साधावा, वाचे आटवावा पांडुरंग असे सांगणारे सावता बाबा, कांदा मुळा भाजी नवगी मिठाई. संत सांगतात आपुली आपण करा सोडवण, पण पुढं नीट ऐका, संसार बंधन तोडा वेगी. संसाराचं बंधन माया बाजूला करायला सांगतात, संसार सोडायला सांगत नाही. म्हणून संसारात राहून, कारण कसं आहे माहितीये का, संसारामध्ये माणूस म्हणतो महाराज आम्हाला वेळ मिळत नाही नाम घ्यायला, पण म्हणतात ना उठता बसता कामे करता वदनी राम नाम घेता, श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. उठता बसता कामे करताना वदनी राम नाम घेता, उठता बसता झालं पाहिजे, एवढं अवघड. पण ते काही माणसाला जमत, अख्खं आयुष्य जात. अरे सुख पाहिजे ना, आपुली काय म्हणतात ना, आपुला तो एक देव करुणी आणि तेने विना जीवा सुख नव्हे. पण संसार सुटतो का? संसाराची माया बाजूला होते का? आयुष्यभर संसारात सुख शोधा, सापडणार. कारण कसं आहे माहितीये का, तरुणांना वाटतं लग्न झाल्यावर सुखी, ज्यांचं लग्न झालं त्यांना काय वाटतं मुलं झाल्यावर सुखी हो. बरं, ज्यांना मुलं झाली त्यांना काय वाटतं पोरं मोठी झाल्यावर
सुखी हो. ज्यांची मुलं मोठी झाली त्यांना काय वाटतं? सुना आल्या वाटतं का भीती वाटते? सध्याची परिस्थितीच आहे. बरं, ज्यांना सुना आल्या त्यांना काय वाटतं? आ? नातवंड बघितल्यावर. बर, ज्यांनी नातवंड बघितली त्यांना काय वाटतं? आता माणसं गोळा झाल्यावर एक दिवस माणूस संपून जातो, पण सुख मिळत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एका मुक्ती यज्ञ नाही केला, जनमुक्ती यज्ञ नाही केला. ऐकता दिशासीन पावला, ऐकता सीन पावला. माया व्यक्तीला जीव माझा, माझे स्वैतने नती कोणी, माझे स्वैतने नती कोणी. माया व्यक्तीला जीव माझा, माझे स्वैताने माझे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशसीने पावला, माया वेष्टीला अख्खं आयुष्य जातं माणसाचं, पण सुख काही सापडत नाही. कारण ज्या संसारामध्ये सुख शोधतो तो संसार कसा आहे माहितीये का? पहा, मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर परिवार सभी स्मशान तक. हा संसार, पण पुढं काय? इससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए, ये 2 दिन का मेला रहे. म्हणून हा संसार आहे, शेवटी येतं ते फक्त भगवंताचं नाम, आणि खरं सुख कुठं? अभंगाचं 3रं चरण. तुझं होय सुख, तर तुझं होय सुख, तर तुझं होय सुख, तर तुझं होय सुख. तरी तुझं होय सुख, तरी तुझं होय सुख. तरी तुझं होय सुख, तरी तुझं होय सुख. येर आभळ घेते दुःख, येर आभळ घेते दुःख. हो तया तेरा करे, कया लगी तेरा करे, घेते दुःख ये राम, घेते वा. पहा, म्हणून सुखाची व्याख्या माणसाच्या जीवनामध्ये फार थोडी आहे. कारण म्हणतात ना, सुख पाहता जवळ पडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून सुख कमी आहे पण दुःख जास्त आहे, आणि त्याला कारण आहे. आणि ते कारण संत सांगतात, माणसाला दुःख का भोगावं लागतं? याला 2 कारण. पहिलं म्हणजे माणसाचं कर्म, पहिलं म्हणजे माणसाचं त्या कर्मामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. आणि दुसरं कारण जर कोणतं असेल तर लक्ष देऊ नये का, दुसरं कारण फार महत्वाचं. दुसरं कारण, मनातील या चित्तातील वासना विकार दूर गेलेले नसतात, म्हणून माणसाला दुःख. कारण म्हणतात ना,
भगवान परमात्मा भगवद्गीतेत सांगत क्रोधात भवती समूहा समूहा स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. जिथं क्रोध आहे तिथं अविवेक आहे, जिथं अविवेक आहे तिथं स्मृतिभ्रंश आहे, जिथं स्मृतिभ्रंश आहे त्या ठिकाणी बुद्धीचा नाश आहे. पण हे सगळं होतं कधी माऊली सांगतात जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. ज्या ठिकाणी काम वासना निर्माण होते त्या ठिकाणीच या सगळे विकार येतात. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसाच्या मनातील वासना गेली पाहिजे. कारण वासना अशी आहे, अरे या वासनेनं भल्यांना कामाला लावलं. कारण उदाहरण सांगून जाते, एका गावामध्ये थोडं गावाच्या बाहेर एका साधूची झोपडी होती. फार मोठे साधू, रोज ते कीर्तन सांगायचे, प्रवचन सांगायचे, गावातली लोक रोज त्यांच्याकडे यायची, दर्शन घ्यायची, रोज सत्संग चालू होता. त्याच साधूंच्या घराच्या थोडस पुढच्या साईडला एका वेश्येचं घर होतं. कुणाचं कीर्तन ऐकताय ना? कुणाचं? वेश्येचं. असं बोलत राहा. वेश्येचं घर होतं. साधू आपलं रोज भजन कीर्तन करायचे, पण त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये साधू त्या वेश्येच्या घराकडे पाहिजे आणि त्या ठिकाणी मनात विचार करायचे, आज किती लोकांना भोग मिळाला, आज किती लोकांना ते सुख प्राप्त झालं, आज किती लोक त्या वेश्येकडे गेली, हा विचार करायचं. कोण? साधू. पण समोरच्या घरात असणारी ती वेश्या होती ना, ती वेश्या त्या ठिकाणी दारातून बघायची आणि विचार करायची, आज किती लोकांना त्या महात्म्याचं दर्शन घडलं, आज किती लोकांना त्या ठिकाणी त्या महात्म्यांचं दर्शन घडून भगवंताचे भजन कानी ऐकायला मिळालं, आज किती लोकांना पुण्य भेटलं असेल रे भगवंता, हा विचार करायची. कोण? वेश्या. लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी कालांतरानं असंच झालं, दिवस मध्यंतरीच्या काळात भरपूर गेले. एक दिवस ती वेश्या आणि ते साधू दोघेही एकाच दिवशी मरण पावले. फक्त फरक एवढा झाला, साधू चालता बोलता गेले. कसे गेले? चालता बोलता मरण आलं. गावानं त्यांची अगदी मिरवणूक काढली, भजन करीत त्यांना अंत्ययात्रा ती नेली. पण एकीकडं ती जी वेश्या होती ना, ती वेश्या रेल्वेच्या खाली पडून गेली आणि मेली. तिच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. काय झालं? देहाचे तुकडे तुकडे झाले. आता दोघंही एकाच दिवशी गेली. आता मला खरं खरं सांगा, साधू गेलेले आहेत, जे रोज भजन करायचे, कीर्तन करायचे, लोक त्यांचं दर्शन घ्यायचे, ते साधू गेलेले आहेत. मग साधूंना न्यायला देवदूत आले पाहिजेत का यमदूत आले पाहिजेत? कोण आलं पाहिजे? देवदूत आलं पाहिजे. आणि वेश्या गेली आहे, वेश्याला न्यायला कोण आलं पाहिजे? देवदूत का यमदूत? झालं उलट. साधूला न्यायला आले यमदूत आणि वेश्येला न्यायला आले देवदूत. का बरं? का बरं? कारण आहे, साधू हे देहानं साधू होते, मनानं साधू नव्हते. वेश्या देहानं वेश्या होती, पण मनानं साधू. नुसते नावाला साधू, पण सहा धुतलेले. हा, सांगायचं मला यातून एवढंच, साधूंना न्यायला यमदूत आले का? अरे वासना जागृत झाली होती आणि ज्या ठिकाणी वासनेची निर्मिती आहे त्या ठिकाणी नक्कीच नाश झाल्याशिवाय. म्हणून तर संत सांगतात, वासनेच्या संगी नको जाऊ मना. हो हो, वासनेच्या संग नको जाऊ मना. पहात्या रवना कैसे झाले, पहात्या रवना कैसे झाले, पहात्या रवना कैसे
चंद्र झाला काळा आहा इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा पाहत्या रावणा कैसे झाले पाहत्या रावणा कैसे झाले पाहत्या रावणा कैसे झाले पाहत्या रावणा कैसे झाले हो इंद्रापरी बघा चंद्र झाला काळा हो इंद्रापरी बघा चंद्र झाला काळा काय सांगतात वसणीच्या संगी नको जाऊ पाहत्या रावणा एवढा मोठा रावण अरे रावणाला आपण बदनाम केलं रावणासारखा अरे शास्त्राचे माहिती असणारा परत जन्माला आला नाही फक्त एका ठिकाणी चूक झाली सीता आईसाहेबांवरती वासना भिरली पण शेवटी सगळा कुळा सहित नाश झाला विचार करा ना फक्त एक उरला कोण विभीषण फक्त रावणाचं एक चुकलं वासना फिरली रावणाचंच उदाहरण काय घेऊन बसता अरे ज्यांचं सतत श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण नारायण हा ज्यांचं सतत नारायण नारायण नाम मुखात होत ते नारद सुद्धा त्या हरिनामाचा त्या विष्णू नामाचा ते भजन विसरून गेले कशामुळं नारद चुकला चाळा भजन भजनाचा कशामुळं वासना फिरली वासना पण देवानं नंतर चांगली परीक्षा घेतली माकडाचं रूप दिलं आणि त्याचं फळ बघ आता कसं आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही सांगायला म्हणून अशा प्रकारे संत सांगतात वासना एवढी वाईट ती भल्या भल्यांना कामाला लावते म्हणून संतांनी जीव तोडून सांगितलं वासना वडाळ गाई गड्या ओ वासना वडाळ गाया वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्या ओ वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ तिचा हनुन मोडा बापाई तिचा हनुन मोडा बापाई हनुन मोडा बाई तिचा हनुन मोडा बाई तिचा हनुन मोडा बापाई तिचा हनुन मोडा बापाई तिचा हनुन मोडा बाई तिचा हनुन मोडा बाई वासना वडाळ गाई गड्या ओ वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्या ओ वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय हो रे हो हो रे हो रे हो ज्याला कळलं त्यालाच कळलं वासना वडाळ गाई आणि तिचा हानून मोडावा बाय बाई म्हणून ही वासना एवढी वाईट म्हणून जोपर्यंत ती वासना या चित्तातून या मनातून जात नाही तोपर्यंत हे मन चित्त शांत नाही समाधानी नाही आणि हेच अभंगाच्या चौथ्या चरणात तिची वासना चितेची वासना चित्ताची वासना जवनाही केली जाना जवनाही केली जाना तया लागी स्थिर करी तया लागी स्थिर करी जवनाही केली जाना जवनाही केली जाना तया लागी स्थिर करी तया लागी स्थिर करी आता आपण सगळे मिळून त्या ठिकाणी भगवंताचे भजन करूया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज संत सावतामाळी महाराज हर हर महादेव नाथ बाबा या संपूर्ण अभंगामध्ये फक्त एका गोष्टीचं वर्णन करतात आणि ते म्हणजे मन. कारण मन ही अशी गोष्ट आहे की ते मन जर इंद्रियांनुसार विषयानुसार जर वागलं तर ह्या जीवाचा नाश. पण ते मन जर भगवंताच्या चरणी लीन झालं ना तर खऱ्या अर्थानं ह्या जीवनाचं सार्थक. पण माणूस इथंच चुकतो मैबाप. माणसाचं मन लागतं ते संसारामध्ये प्रपंचामध्ये. पण संतांनी सांगितले मन लावायचंय. अरे संतांनी सुद्धा देवाकडे मागताना हेच काय, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी संसार व्यसनी पडून दी नामस्मरण घडो संत समागम. देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसनी. हे संतांनी देवाकडे मागितलं. पण माणूस हे मन संपूर्ण प्रपंचामध्ये लीन करून घेतो. कारण कसं माहिती का, संत सांगून जातात काय, ये दुनिया गोरख धंधा है सब जग माया में अंधा है. ये दुनिया गोरख धंधा है सब जग माया में अंधा है. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने. जो प्रेम गली में आए नहीं, वो जो प्रेम गली आए नहीं, जे परमार्थाकडे येतच नाही, वो प्रियतम का ठिकाना क्या जाने है राम. म्हणून परमार्थामध्ये मन लीन करा. संसार आपला सगळं इथंच ठेवून जायचंय. बरोबर जातं फक्त भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती. म्हणून कसं आहे, देवानं माणसाला जसं ठेवलंय त्या स्थितीत राहून भजन करण्याचा प्रयत्न करा. कारण संत सांगतात, जैसी स्थिती आहे तैशा परी कौतुक तूप आहे ठेविली अनंते तैसेची चिट्टी असू द्यावे समाधान. जसं ठेवले मायबाप तसं राहा. आणि जर तसं राहिलं तर खऱ्या अर्थानं मन समाधान. कारण ह्या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याचं मन समाधानी आहे. कारण मन एवढं विचित्र, मी मगाशी सांगितलं. अरे आपण 10 लाखाची घेतली गाडी तरी सुद्धा समाधान का? शेजारच्यानी 20 लाखाची घेतली, समाधान भागतंय का? अरे किती येऊ द्या, पण मन मानत नाही, समाधान नाही. समाधान फक्त एका ठिकाणी या मनाला, भगवंताचं चरण. आणि हेच ना बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात, एका जनार्दनी मन, एका जनार्दनी मन, एका जनार्दनी मन, एका जनार्दनी मन. आसो द्यावे समाधान, आसो द्यावे
आसो द्यावे समाधान आसो द्यावे समाधान